स्मृती मंधना नाव उच्चारलं की भारतीय महिला क्रिकेटमधली सर्वात नाजूक पण तितकीच ताकदीची फलंदाज डोळ्यांसमोर उभी राहते. महाराष्ट्रातील सांगलीमध्ये वाढलेली, शाळेत असताना अभ्यासापेक्षा तिच्या आयुष्याचा जास्त वेळ क्रिकेट मैदानावर जात असे. ती जेव्हा फक्त 9 वर्षांची होती तेव्हाच तिच्या पालकांनी तिच्या बॅटमध्ये काहीतरी वेगळं सामर्थ्य पाहिलं होतं. शाळेची परीक्षा असो किंवा घरचे कार्यक्रम, तिचा जीव फक्त एकाच गोष्टीत रमत असे, बॅट, बॉल आणि विकेट. ती मोठी होत गेली तशी तिची एकाग्रता, तिची प्रतिभा, तिचं प्रशिक्षण दिवसेंदिवस त्रासलेलं. बोर्डाच्या परीक्षा, महाविद्यालय, क्रिकेट सगळं सांभाळत तिनं झपाट्यानं राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. क्रिकेट तिच्यासाठी फक्त करिअर नव्हतं, ते तिचं ओळखपत्र होतं, तिचं अस्तित्व होतं. पण आयुष्यात फक्त करिअरच नसतं. एक दिवस नियतीनं तिच्या समोर एक वेगळंच पान उघडलं. पलाश मुच्छल नावाचं. संगीताच्या दुनियेचा तो धडाडीचा तरुण, गिटार हातात घेऊन गाण्यांच्या जगात जगणारा. दोघांची भेट एकदम साधी झाली एका क्रिकेट कार्यक्रमात, जिथे स्मृती थकलेली उभी होती आणि पलाशने तिला हसत एक साधा हाय केलं. त्या एका छोट्या नजरेत काहीतरी सुरू झालं. कदाचित आकर्षण, कदाचित ओळखीची सुरुवात, कदाचित एक नव्यानं येणारी कहाणी. काही महिन्यांतच दोघांमध्ये ही मैत्री वाढली. पलाशला तिच्या शांत स्वभावात, मेहनतीत आणि साधेपणात एक खोल आकर्षण दिसू लागलं. तो अनेकदा तिला गाणी ऐकवायचा आणि तीही त्याच्या गाण्यांमध्ये स्वतःला हरवून बसायची. हळूहळू ही मैत्री नात्यात बदलली. पलाशच्या डोळ्यात एक दिवस प्रस्ताव चमकत होता. वर्ल्ड कपच्या विजयानंतर नजरेसमोर आलेल्या आनंदाच्या क्षणी पलाशने स्मृतीला एक रोमॅन्टिक प्रपोज केला. त्यानं स्मृतीसमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी विचारलं. स्मृतीने प्रथम आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. मग तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी स्मितरेषा उमटली आणि तिचं उत्तर होकार होतं. तिच्यासाठी त्याचं हे प्रपोजल खास होता. तो झाला क्रीडा प्रसिद्ध DY पाटील स्टेडियम, नवी मुंबईमध्ये, जिथे त्यांनी खेळताना देशासाठी योगदान दिलं होतं. त्या दोघांसाठीही त्यांचे घरचे खूप जास्त खुश होते. दोघांच्याही कुटुंबांनी लग्नाची तारीख ठरवली. त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. चाहत्यांना त्यांचं लग्न म्हणजे एक सुंदर परिकथाच वाटत होती. पण परिकथांमध्येही वळणं येत असतात आणि इथेही एक अनपेक्षित वळण आलं. लग्नाच्या अगदी 1 दिवस आधी स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानकच बिघडली. बातमी बाहेर आली की त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. सर्वांनी हेच खरं कारण मानलं आणि ते कारण तितकंच वजनदार होतं. पण इंटरनेटवर चर्चा थांबली नाही. कुणी म्हणू लागलं पलाशचे एका कोरिओग्राफर सोबत जवळीक किंवा मित्रत्वापेक्षा जास्त नातं होतं. तो स्मृतीला धोका देत आहे. त्यांची चॅट व्हायरल झाल्यानंतर दोघांमध्येही नक्कीच काहीतरी चालू होतं असा अंदाज लावला जात आहे. आणि त्याच दिवशी स्मृतीने आपल्या इंस्टाग्रामवरून तिच्या संगीत, मेहंदी, हळदी, पलाश सोबत जे काही सगळे फोटो होते, जे काही व्हिडिओज होते, ते सगळे डिलीट केले. आणि लोकांनी बरं झालं लग्नाच्या आधीच पलाशचे नाते उघड झाले म्हणायला सुरुवात केली. त्या कोरिओग्राफर मुलीने स्वतः काही स्पष्टीकरण दिलं, पण लोक ते अर्धवट घेत आहेत. काही व्हिडिओज, काही पोस्टमध्ये ती स्वतः मुलगी म्हणते की मी आणि पलाश फक्त मित्रच आहोत. लोकांनी गैरसमज केला आहे. कुणी म्हणत आहे की लग्नाच्या आदल्याच दिवशी म्हणजेच हळद संगीताच्या दिवशी तिच्या वडिलांनीच पलाशला आणि त्या
कोरिओग्राफर मुलीला सोबत बघितलं, त्यांना सोबत पकडलं आणि म्हणूनच त्यांची तब्येत अचानक खराब झाली. एवढंच नव्हे तर पलाश सुद्धा टेन्शनमध्ये गेला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. दोन्हीही परिवारांकडून अजून कसलीही प्रतिक्रिया त्यांच्या लग्नाबद्दल आली नाही. पण काही जण म्हणू लागले की काय हेच खरं कारण असेल का? तब्येत बिघडली म्हणून लग्न पुढे ढकललं. जिथे प्रेमकथा होती तिथे अचानक शंकांचे काळे ढग निर्माण झाले. दोघांनीही काहीच बोललं नाही, ना हो आणि ना नाही. स्मृती शांत झाली. सोशल मीडियावरून लग्नाच्या पोस्ट हटवल्या गेल्या. तिच्या आयुष्याचा हा भाग किती वैयक्तिक आहे हे तिला माहिती होतं आणि कुणालाही दोष न देता ती फक्त शांत राहणंच पसंत करू लागली. पलाशही गप्प होता. कोण खरं, कोण अफवा, कोण गैरसमज, कुठलंच कारण अजूनही स्पष्ट नव्हतं. लग्न पुढे ढकलण्याचं अधिकृत कारण फक्त स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली हेच सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच ही कथा इथेच थांबते. उत्तरांशिवाय, आरोपांशिवाय, फक्त भावनांसह. कारण या दोघांचंही खरं काय आहे ते फक्त त्यांनाच दोघांना माहिती आहे. बाहेरचे लोक आपल्या आपल्या मर्जीनं बोलत आहेत, पण त्याची जबाबदारी कोणाचीही नाही. नाती कधी मृदू असतात, कधी गुंतागुंतीची, आणि कधी कधी बाहेरच्यांना दिसतं ते फक्त वरचं आवरण. स्मृती आजही मैदानावर तितक्याच ताकदीनं खेळेल. ती भारताची कन्या आहे, पण तिच्या आयुष्यातले काही चेंडू कुणालाच दिसत नाहीत. ते फक्त तिला जखमा देतात, धडे देतात आणि आतून आणखी मजबूत बनवतात. पलाश कुठेतरी स्वतःच्या भावनांशी झुंज देत असेल. भविष्य काय, पुढे काय घडेल कोणालाच माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ही कथा आरोपांची नाही. ही कथा फक्त त्या लोकांच्या नजरेतून घडवलेली आहे जे बाहेरून फक्त अंदाज बांधतात. सत्य कधीच इतकं साधं नसतं आणि कधीच इतकं सरळही नसतं. ही कथा फक्त लोक काय बोलतात तेवढीच मर्यादित आहे, सत्याची जागा घेणारी नव्हे. खरंच पलाशचे अफेअर असेल का? खरंच ही अफवा असेल का? त्यांचं लग्न आता होईल की नाही? का तिने आपल्या हळदीचे, संगीताचे, मेहंदीचे फोटोज, व्हिडिओज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केलेत? तुमच्याही मनात माझ्यासारखेच असे प्रश्न आले असतील. खरं तर जर खरंच तो तिला धोका देत असेल तर हे उत्तम झालं की त्यांचं लग्न मोडलं. लग्न होण्या अगोदरच ती या संकटातून वाचली. कदाचित तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली, देवालाही त्या दिवशी त्यांचं ते लग्न होऊ द्यायचं नसेल, असे अनेक विचार लोकांच्या डोक्यात येतात. आणि जर खरंच त्यांचे प्रेम खरे असेल तर नक्कीच एक ना एक दिवस त्यांचं लग्न होईल, आई वडिलांच्या आशीर्वादानेच. पण धोका दिला असेल, तिला तो चीट करत असेल तर नक्कीच त्यांना एक चांगली मुलगी गमावलेली आहे. त्याच्यापेक्षा चांगला मुलगा तिच्या आयुष्यात कदाचित येणार असेल. तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कॉमेंटमध्ये लिहायचं विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरतात. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि हो, आपल्या चॅनलवरील कथा नक्की ऐकत रहा. धन्यवाद.